ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण पाहणार आहोत। अर्जुन सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमुळे घरातील सर्वच जण पूर्णपणे हादरून गेलेले असतात आणि त्याचा धक्का हा कल्पनाला सहन होत नाही। ज्यावेळी अर्जुन हा कल्पनाशी बोलत असतो त्याच वेळेस कल्पना ही धाडकन खाली कोसळते आणि बेशुद्ध पडलेली असते। याचा अर्जुनला खूपच मोठा धक्का बसलेला असतो। परंतु हीच गोष्ट जेव्हा सायलीपर्यंत पोहोचते, सायलीला समजतं की कल्पना ही मृत्यूच्या दारात आहे, तेव्हा सायली स्वतः पेटचा दिवा हातामध्ये घेत कल्पनाचा जीव वाचवणार असते। सायलीची प्रार्थना फळाला येत कल्पना शुद्धीवरती येणार असते। तर मधुभाऊ सायलीवरती आता खूपच भडकलेले असतात आणि सायली सगळे काही सत्य परिस्थिती सांगून मधुभाऊंचा सगळा काही गैरसमज दूर करणार असते। परंतु सायलीमुळे कल्पनाचा जीव नक्की कसा वाचेल आणि मधुभाऊंचा गैरसमज आता सायली स्वतः कसा दूर करेल ते आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। प्रिया अस्मिता या दोघींनीही डावा साधून कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर सुभेदाराच्या समोर आणून खूप मोठा धमाका केलेला असतो। अर्जुन सायलीच्या खोट्या लग्नाचं सत्य समजता क्षणी घरातील सर्वजण त्याच्यावरती खूपच चिडलेले असतात आणि एवढंच नाही तर कल्पनाने स्वतः हातात धरून सायलीला घराबाहेर काढलेलं असतं। घरातील सर्वच जण सायलीवरती खूप चिडलेले असतात। अर्जुन देखील सायलीसोबत आता घर सोडायला तयार असतो, परंतु सायली अर्जुनला ते करण्यापासून थांबवते। ती त्याला त्याच्या कर्तृत्वाचं जाणीव करून देते। सायली अर्जुनला म्हणते की असं तुम्ही करू नका। ज्यावेळी मधुभाऊ अर्जुनच्या डोळ्यात देखत सायलीला तेथून घेऊन जात असतात तेव्हा अर्जुन तिळतीळ तुटत असतो। तो पूर्णपणे कोलमडून गेलेला असतो आणि सायलीसाठी तो खूप रडत असतो। सायली देखील मधुभाऊंना सांगत असते की तिला अर्जुनपासून अजिबात दूर जायचं नाहीये, परंतु मधुभाऊ तिचं काही ऐकून न घेता ते सायलीला तसं हाताला धरून कुसुमच्या घरी घेऊन जातात। घरातील सर्वच जण अर्जुनवरती खूपच चिडलेले असतात। अर्जुनचा जराही विचार न करता सर्वच जण घरामध्ये निघून जातात। अर्जुन इथे एकटाच रडत असतो। तर घरात गेल्यानंतर रविराज व प्रतिमा तिथे पूर्णाईंना सांगतात की जे काही झालं ते विसरून जा असं आम्ही म्हणणार नाहीत, परंतु पूर्णाई आम्हाला आता निघावं लागेल। पूर्णाजी तिथे रविराजांची माफी मागते। ती म्हणते की अर्जुनने चुकीचं पाऊल उचललं, अर्जुनने आमच्यासोबत खोटेपणा केला, आमच्या सर्वांची फसवणूक केली आणि आम्ही उगाच तन्वीवरतीच आरोप लावत राहिलो। त्यासाठी रविराज आम्हाला खरंच माफ करा। आम्ही आत्तापर्यंत फक्त तन्वीलाच दोष दिले, तिला चुकीचं समजत होतो, परंतु आता आम्हाला कळलं आहे की मुळात आमचंच नाणं खोटं निघालं। तेव्हा तिथे प्रिया तिचा नेहमीप्रमाणेचा ड्रामा चालू करते आणि पूर्णाजीला सांगते की पूर्णाजी तू असं माझ्यासमोर हात नको ना जोडूस। अगं जे काही खरं होतं तेच तर सर्वांच्या समोर आणलं आहे मी। हा मला माहिती आहे की त्यावेळी माझ्याकडे पुरावे नव्हते आणि अर्जुन सायलीने तुमच्या मनामध्ये स्वतःची एक चांगली इमेज तयार केली होती, त्यामुळे प्रत्येक वेळेस तुम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवत गेलात, परंतु आता तुम्हाला कळलं आहे ना की त्या दोघांनी तुमची किती मोठी फसवणूक केली होती, तुम्हाला अंधारात ठेवलं। हे बघ पूर्णाजी, या सगळ्याचा तू जास्त स्वतःला त्रास करून नको घेऊ। माझी पूर्णाजी जास्त त्रासात असली की मला देखील त्रास होतो। तेव्हा तिथे रविराज म्हणतात की तन्वी अगदी बरोबर बोलते पूर्णाई, हे सगळं तुम्ही जास्ती मनावर घेऊ नका, म्हणजे त्रास तर होणारच आहे, परंतु स्वतःला जपा। आणि त्यानंतर नागराज, सुमन, रविराज, प्रतिमा हे प्रियाला घेऊन त्यांच्या घरी किल्लेदारांच्या घरी निघालेले असतात। प्रिया मनोमन खूपच खुश असते। त्याचनंतर अर्जुन हा घरात आलेला असतो, परंतु अर्जुनला बोलण्याची कोणाचीही इच्छा राहिलेली नसते। अर्जुन पूर्णपणे तुटून गेलेला असतो। तो तिथे कल्पना, प्रताप यांना बोलायला जातो, परंतु सर्वच जण तोंड फिरवतात। अर्जुनचं वागणं त्यांना पटलेलं नसतं। त्याचनंतर अर्जुन ज्यावेळी त्याच्या रूममध्ये जातो तर अर्जुनला जिथे तिथे फक्त आणि फक्त सायलीचा भास होत असतो। सगळ्या काही त्या रूममध्ये सायलीच्याच आठवणी असतात। सायलीचा प्रत्येक शब्द अर्जुनला आठवत असतो आणि पुन्हा अर्जुन रूममध्ये गेल्यानंतर देखील खूप रडायला लागतो। इतक्यातच चैतन्य येतो। चैतन्य अर्जुनला समजावतो। चैतन्य अर्जुनला म्हणतो की अर्जुन तू स्वतःला असा त्रास करून घेऊ नकोस। हे बघ, हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य असंही कधी ना कधी घरच्यांना कळालंच असतं की। तेव्हा तिथे अर्जुन म्हणतो की नाही चैतन्य, आम्ही दोघांनी ठरवलं होतं की आता एकमेकांना प्रपोज करायचं आणि त्यानंतर जर मिसेस सायली माझ्यावरती प्रेम करत असतील हे जेव्हा मला कळेल तेव्हा मी ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर फाडून फेकून किंवा जाळून टाकणार होतो आणि ते सगळं प्रकरण कायमचं संपवणारच होतो, परंतु हे सगळं अचानक काय घडलं
मिसेस सायली माझ्या आयुष्यातून कायमचे निघून गेले आहेत आणि आता मी घरच्यांना जरी समजावण्याचा प्रयत्न केला तरी देखील कोणी माझं ऐकून घेत नाही आहे. चैतन्य, मी मिसेस सायलीना परत कसं घेऊन येऊ? जर त्या माझ्या आयुष्यात नसतील तर हा अर्जुन जिवंत नाही राहू शकत. असं म्हणत अर्जुन खूप रडायला लागतो. चैतन्य अर्जुनला पाणी देतो आणि तो समजावतो की हे बघ अर्जुन, नक्कीच काही ना काहीतरी होईल. तू कल्पना मावशीशी बोलून तरी बघ. कल्पना मावशी मनाने खूप चांगली आहे आणि सायली वहिनीचा चांगुलपणा तिला चांगलाच माहिती आहे. घरातील सर्वांच्या मनामध्ये सायली वहिनीची एक चांगुलपणाची इमेज आहे. सायली वहिनी नक्की कशी होती हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे तू मावशीशी बोलून बघ एकदा. मला असं वाटतं की ती तुझी मदत नक्कीच करेल. परंतु आता तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. घरातील कोणीही जेवलेलं नाही आहे. घरातील सर्वजण या प्रकरणामुळे दुखावले गेले आहेत. हे बघ, आजची रात्र जाऊ दे, परंतु उद्या तू मावशीशी नक्की बोलून बघ. आणि असं सांगून सल्ला देऊन चैतन्य तेथून निघून जातो. अर्जुन अख्खी रात्र झोपू शकलेला नसतो आणि नेमकी तीच अवस्था तिकडे सायलीची देखील असते. घरात सर्वच जण सतत त्याच गोष्टीचा विचार करत असतात. सर्वच जण पूर्णपणे तितकेच हादरूनही गेलेले असतात आणि अर्जुनवरती रागावले देखील असतात. तोचपर्यंत इकडे मधुभाऊ सायलीला घेऊन आलेले असतात. त्याचनंतर दुसऱ्या दिवशी मधुभाऊंचा सायलीवरचा राग काही निवळलेला नसतो. तर तिथे कुसुमताई सायलीला सांगते की मधुभाऊ तुझ्यावरती खूप जास्त चिडले आहेत, परंतु तू हे सगळं का आणि कशासाठी केलं होतंस हे मधुभाऊंना कळायला हवं आहे सायली. नाहीतर मधुभाऊंचा असा राग कायमचा तुझ्यावरती राहू शकतो आणि मला हे सगळं नको आहे. आता जरी मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला तर मधुभाऊ माझ्यावरती देखील चिडतील आणि त्यांना वाटेल की तुझी चूक असून देखील मी तुझी तरफदारी करते आहे. हे बघ सायली, मधुभाऊंचा जो काही झालेला तुझ्याबद्दलचा गैरसमज आहे तो तूच दूर करू शकतेस. तुला जाऊन मधुभाऊंशी बोलावं लागेल. मधुभाऊ खूपच अस्वस्थ असतात. सायली मधुभाऊंकडे जाते आणि मधुभाऊंना हाक मारते. तेव्हा मधुभाऊ साधे ढुंकूनही सायलीला पाहत नाहीत, कारण त्यांना वाटत असतं की सायलीने त्यांची खूप मोठी फसवणूक केली आहे, हे सगळं त्यांच्यापासून लपवून. तेव्हा सायली मधुभाऊंना म्हणते की मधुभाऊ, तुम्ही माझ्याशी बोलणार नाही आहात का? तुम्ही तुमच्या साऊशी आबोला धरून राहणार आहात का? मधुभाऊ, एकदा माझी बाजू समजून घेण्याचा तरी प्रयत्न करा ना. हे सगळं मी का आणि कशासाठी केलं होतं हे एकदा जाणून तरी घ्या ना. मधुभाऊ, तुम्हाला वाटतं का की तुमची साऊ असं चुकीचा पाऊल उचलेल? तुम्ही माझं खूप जास्त कौतुक करायचात ना मधुभाऊ. मग आता असं काय झालं आहे की तुम्ही माझ्यावरती इतके चिडला आहात? मधुभाऊ, माझ्याशी प्लीज एकदा बोला ना. तुमच्या या धरलेल्या आबोल्याचा मला खूप जास्त त्रास होतो आहे मधुभाऊ. असं सायलीने म्हणताक्षणी मधुभाऊ सायलीला म्हणतात की नक्की आता मी तुझ्याशी बोलायचं तरी काय आहे? तू माझी फसवणूक का केलीत हे विचारायचं आहे का? तुम्ही दोघांनी असं का केलं? मी तर साऊ तुझे सुखी संसार पाहण्यासाठी तुझ्या घरी थांबलो होतो. म्हणजे आता ते घर तुझं नव्हतंच. साऊ, तू चक्क माझ्याशी खोटेपणा केलात. मला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं की माझी साऊ माझ्यासोबत असं कधी वागू शकते. तेव्हा कुसुमताई देखील मध्यस्थी करते. कुसुमताई मधुभाऊंना म्हणते की मधुभाऊ, सायली काय म्हणते आहे ते एकदा ऐकून तरी घ्या ना. हे बघा, सायलीने जे काही केलं ते फक्त आणि फक्त तुम्हाला जेलबाहेर काढण्यासाठी केलं होतं. तेव्हा मधुभाऊ विचारतात की मला जेलबाहेर काढण्यासाठी तुला खोटं लग्न करण्याची काय गरज पडली साऊ? तेव्हा तिथे सायली अखेर खुलासा करतेच. सायली मधुभाऊंना सांगते की मधुभाऊ, जेव्हा तुम्ही जेलमध्ये गेला होतात ना, त्यानंतर आम्हाला आश्रमातून देखील बाहेर काढलं होतं. मुलांच्या राहण्याची कशी तरी सोय झाली होती. मी देखील कुसुमताईसोबत राहत होते आणि तुम्हाला जेलबाहेर काढायचं असं आम्ही ठरवलं होतं. परंतु त्यावेळी वकिलाची फी खूप जास्त होती आणि वकिलाची फी द्यायला माझ्याकडे कसलेच पैसे नव्हते. ज्यावेळी मी खूप साऱ्या वकिलांना भेटले तर ते तुमची केस घ्यायला कोणीही तयार नव्हतं. माझ्याकडे शेवटचं ऑप्शन राहिले होते अर्जुन सर. ज्यावेळी मी अर्जुन सरांशी भेटले त्यानंतर मी अर्जुन सरांशी तुमच्याबद्दल बोलूनही बघितलं. त्यावेळी अर्जुन सरांनी केस घ्यायला नकार दिला होता, परंतु त्यांनी दुसऱ्या वेळेस मला बोलावून घेतलं आणि त्यांनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा प्रस्ताव माझ्या पुढे मांडला. हे बघा मधुभाऊ, मी जे काही केलं होतं ते सगळं तुम्हाला सोडवण्यासाठी केलं होतं. मी कोणतीही चूक केलेली नाही आहे. माझ्यासाठी त्यावेळी फक्त आणि फक्त तुम्हाला सोडवणं खूप जास्त महत्त्वाचं होतं मधुभाऊ. अर्जुन सरांनी ती केस घेतली, परंतु त्यांनी माझ्यासमोर कॉन्ट्रॅक्टचा प्रस्ताव ठेवला होता आणि माझा नाईलाज होता मधुभाऊ. वकिलाची फी देणं शक्य नव्हतं, म्हणून अर्जुन सरांच्या कॉन्ट्रॅक्टचा तो प्रस्ताव मी मान्य केला आणि गेले 1.5 वर्ष मी अर्जुन सरांसोबत त्याच घरात राहायला लागले. परंतु नकळतपणे
मी अर्जुन सरांच्या प्रेमात पडले होते, परंतु अर्जुन सरांना आवडेल की नाही हे मला माहिती नव्हतं. आणि त्याच वेळेस मला कुसुमताईने देखील सल्ला दिला होता मधुभाऊ, की मी माझं प्रेम अर्जुन सरांच्या समोर व्यक्त करावं. परंतु मी तेव्हाच ठरवलं होतं, ज्या दिवशी तुम्ही जेलबाहेर याल, अर्जुन सर स्वतः तुमची जेलबाहेर सुटका करतील, त्याच दिवशी मी अर्जुन सरांच्या समोर प्रेमाची कबुली देईन. आणि नेमकं वाढदिवसाच्या दिवशी मी अर्जुन सरांसाठी कॅफे बुक केला होता. आम्ही जे काही केलं होतं ते सगळं तुम्हाला सोडवण्यासाठी केलं होतं. तेव्हा तिथे मधुभाऊ म्हणतात, की तुझं ठीक आहे साऊ, मला तुझी मजबुरी कळाली की तुला मला सोडवायचं होतं. परंतु अर्जुन सुभेदारांची नक्की काय मजबुरी होती? त्यांनी असा निर्णय का घेतला असावा? कॉन्ट्रॅक्टचा प्रस्ताव तुझ्यासमोर का ठेवला? तेव्हा तिथे सायली सांगते की प्रियामुळे मधुभाऊ. कारण त्यांच्या घरचे प्रियाशी त्यांचे लग्न लावून द्यायला निघाले होते आणि अर्जुन सरांना तिच्याशी लग्न करायचंच नव्हतं. परंतु मधुभाऊ, मी जे काही केलं आहे त्यात चुकीचं काहीच नव्हतं आणि हेतूही माझा चुकीचा नव्हता. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की साऊ बाळा, मी तुझ्यावरती नाराज नाही आहे, परंतु या सगळ्याचा खरंच मला खूप मोठा धक्का बसला होता. माझी साऊ अशी कशी काय वागू शकते असा मला प्रश्न पडला होता. परंतु आता तुझ्याशी बोलल्यानंतर मला कळतं आहे की तू जे पाऊल उचललं होतं ते चुकीचं नव्हतं आणि तुझा हेतूही चुकीचा नव्हता. मी आत्ता तरी तुला माफ करतो आहे. परंतु साऊ, तू आता एक गोष्ट ध्यानात ठेव, की आता कितीही आणि काहीही जरी झालं तरी सुभेदार परिवार पुन्हा तुला स्वीकारणार नाही. त्यामुळे मी आत्ताच तुला सांगतो आहे की तू अर्जुन सुभेदारांना विसरण्याचा प्रयत्न कर, कारण याने त्रास तुलाच होणार आहे. तेव्हा सायली विचारते की मधुभाऊ, हे सगळं तुम्ही बोलताय? तुमचा तर स्वतःचाच प्रेमविवाह आहे ना? घरच्या सर्वांची तुमच्या लग्नाला परवानगी नसून देखील तुम्ही वत्सला मॅडमशी लग्न केलं होतं ना? आणि तुम्ही असा सल्ला मला कसं काही देऊ शकता? तेव्हा तिथे मधुभाऊ म्हणतात की साऊ, हे बघ, आता हे सगळं बोलण्याची वेळ नाही आहे. सगळ्यांचा राग निवळल्यानंतर मी स्वतः तुझ्यासोबत येऊन अन्नपूर्णा मॅडमशी नक्की बोलेन आणि अर्जुन सुभेदारांची मर्जी देखील विचारेन. आणि त्यांचा जर तुमच्या लग्नाला होकार असेल तर तर पुढे आपण नक्कीच काहीतरी ठरवूया ना? तेव्हा तिथे सायली खूप खुश होते, कारण अखेर सायलीने मधुभाऊंचा तो गैरसमज दूर केलेला असतो. परंतु इकडे घरातील कोणीही अर्जुनशी बोलायला देखील तयार नसतं. ज्यावेळी अर्जुन नाश्ता करण्यासाठी खालते आलेला असतो तेव्हा प्रताप, अश्विन दोघेही तेथून रागाने उठून गेलेले असतात. त्यांना अर्जुनचं हे वागणं अजिबातच पटलेलं नसतं. पूर्णाजी देखील अर्जुनशी बोलण्यासाठी तयार नसते. अर्जुन आधीचाच पूर्णपणे खचून गेलेला असतो आणि आता त्याला सावरण्यासाठी कोणाची तरी आधाराची गरज असते. त्याला सगळ्यात जास्त गरज त्याच्या आईची कल्पनाची असते, परंतु तिने देखील त्याच्या समोर तोंड फिरवलेलं असतं. इतक्यातच अस्मिता ही कल्पनाला कॉफी मागते आणि चुकून कल्पनाच्या तोंडून निघून जातं की सायली, अगं एक कॉफी आण गं. आणि त्यानंतर कल्पना थोडीशी भानावरती येते. कल्पनाला खूप जास्त त्रास होत असतो, कारण कल्पनाने कितीही सायलीचा विरोध केला, किती जरी तिचा रागराग केला तरी देखील सायली मनाने किती चांगली होती, किती सर्व गुण संपन्न होती, किती संस्कारी होती हे तिला चांगलंच माहिती असतं. अर्जुन देखील तिथे कल्पनाकडे पाहतच राहतो. त्यानंतर कल्पना उठते आणि तेथून निघून तिच्या रूममध्ये जाते आणि खूप जास्त रडायला लागलेली असते. रूममध्ये जाऊन ज्यावेळी ती रडत असते तेव्हा अर्जुनही तिच्या पाठोपाठ जातो. अर्जुन दारातून हे सगळं पाहत असतो की कल्पनाला सायलीचं घरातून निघून जाणं खूपच त्याचा त्रास होतो आहे. ममाने जरी स्वतःहून सायलीला घराबाहेर काढलं असलं तरी देखील सायली नसल्याने ती खूप दुखावली गेली आहे. त्यानंतर अर्जुन हा कल्पनाकडे जातो आणि ज्यावेळी तो कल्पनाला हाक मारतो त्याच वेळेस कल्पना खूपच चिडते आणि ती सांगते की अर्जुन, मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाही आहे, प्लीज जा तू इथून. तेव्हा अर्जुन म्हणतो की मामा प्लीज माझं ऐकून तरी घे ना गं. कल्पना पुन्हा अर्जुनला सांगते की हे बघ अर्जुन, मला सतत तुझं तोंडही पाहण्याची इच्छा राहिलेली नाही आहे आणि मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाही आहे, प्लीज तू जा इथून. तेव्हा अर्जुन तिथे कल्पनाला म्हणतो की सायलीच्या जाण्याचा तुला देखील तितकाच त्रास होतो आहे ना मामा, परंतु तू सर्वांच्या समोर दाखवू शकत नाही आहेत. तुला देखील सायलीच्या असण्याची सवय झाली आहे ना? कल्पनाच्याकडे आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अजिबातच नसतात. अर्जुन हा कल्पनाजवळ बसतो आणि कल्पनाला सांगतो की मामा, तुला वाटत असेल की आम्ही खूप मोठा विश्वासघात केला आहे तुमचा, खोटेपणा करून, खोटं लग्न करून तुमची फसवणूक केली आहे मामा, परंतु तू मला विचारणार नाही का तुझ्या अर्जुनने हे सगळं का आणि कशासाठी केलं होतं? तेव्हा तिथे कल्पना विचारते की आता तू काय कारण देणार आहेस त्याचं? नाही म्हणजे पूर्वी लग्न करायला सांगितलं तर नेहमी
मला लग्नच करायचं नाही आहे असं सांगून विषय टाळून द्यायचाच. त्यानंतर ऐनवेळी साखरपुड्याच्या दिवशी तू सायलीसोबत लग्न करून आलात. त्यावेळी देखील आम्ही शॉकमध्ये होतो. परंतु अर्जुन, हा आम्हाला बसलेला सर्वात मोठा धक्का आहे आणि मी आता तुझ्यावरती अजिबात विश्वास ठेवणार नाही आहे अर्जुन. तेव्हा तिथे अर्जुन हट्टालाच पेटलेला असतो. त्याला काहीही करून कल्पनाला मनवायचं असतं. तो कल्पनाला सांगतो की मम्मा प्लीज, हे बघ, जे काही केलं ते सगळं माझं तन्वीसोबतचं होणारं लग्न टाळण्यासाठी केलं होतं. तुम्ही सर्वांनी माझी चॉईस देखील विचारली नाही आणि तुम्ही डायरेक्ट तन्वीसोबत माझं लग्न ठरवून मोकळे झाला होतात. परंतु मला तन्वीशी लग्न करायचं नव्हतं आणि त्यावेळी नेमकं कुणालचा विषय माझ्या मनात होता की मला वाटत होतं की कुणालला एका मुलीने प्रेम करून फसवलं आणि त्याचा जीव गेला. परंतु त्यानंतर सायलीमुळे मला एक सत्य समजलं मम्मा, की कुणालने स्वतः आत्महत्या केली नव्हती, तर त्या मुलीने कुणालला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं होतं. आणि ती मुलगी तुला चांगलीच माहिती आहे, साक्षी शिकरे. परंतु ही गोष्ट मला पूर्वी माहिती नव्हती ना, म्हणून मी सर्वात जास्त लग्न आणि प्रेम या दोन्हीचा तिरस्कार करत आलो. त्याचनंतर मम्मा, मला जे त्यावेळी सुचलं तेच मी केलं. कल्पनाच्या रागाचा पारा चढतो. ती खूप जास्त चिडलेली असते आधीचीच. अर्जुन जे काही सांगत असतो ते तिला अजिबातच पटलेलं नसतं. तेव्हा चिडलेली कल्पना अर्जुनला म्हणते की अर्जुन, हे सगळं तुला करायची काहीही गरज नव्हती आणि हे सगळं करत असताना निदान तू मला तरी विश्वासात घ्यायला हवं होतंस. आज तू या आईची फसवणूक केली आहेत. तिचे संस्कार धाब्यावरती बसवले आहेत. सर्वांच्या समोर तू माझी लाज आणलीत. कारण सायलीचा सून म्हणून सर्वात आधी मीच स्वीकार केला होता ना. मी तर तुझ्यावरती पूर्ण विश्वास ठेवला होता अर्जुन. मग माझा विश्वासघात का केलास तू? तेव्हा तिथे अर्जुन कल्पनाला सांगतो की मम्मा प्लीज शांत हो ना. अगं तुला खूप जास्त त्रास होतो आहे. तेव्हा कल्पना म्हणते की नाही अर्जुन, मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाही आहे, प्लीज जा इथून. असं म्हणत असतानाच कल्पनाला चक्कर येते आणि कल्पना खालती कोसळणार. अर्जुन पटकन तिला सावरतो. अर्जुन घरातल्या सर्वांना जोरजोराच्या हाका मारायला लागतो. अर्जुन ज्यावेळी जोरजोराच्या हाका मारत असतो तेव्हा अश्विन, प्रताप, अस्मिता, विमल सर्वच जण तिथे पळत जातात. आणि ज्यावेळी अश्विन कल्पनाकडे जातो तेव्हा तो अर्जुनला विचारतो की काय झालं आहे मम्मा. तेव्हा अर्जुन सांगतो की काही माहीत नाही आहे, मी तिच्याशी बोलत होतो आणि अचानकपणे मम्माला चक्कर आली. तेव्हा तिथे अश्विन कल्पनाला चेक करतो. त्यानंतर अश्विन कल्पनाचं BP वगैरे नॉर्मल आहे की नाही ते सगळं काही चेक करतो, पल्स रेट चेक करतो. आणि अश्विन तिथे प्रतापला सांगतो की डॅड, बहुतेक मम्माने या सगळ्याचं खूप जास्त टेन्शन घेतलं आहे. तिला या सगळ्या प्रकरणाचा खूप जास्त धक्का बसला आहे आणि मम्मा बेशुद्ध आहे. आपण लवकरात लवकर मम्माला हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागेल. मी आता सध्या काहीच नाही सांगू शकत. तेव्हा अर्जुन प्रतापला मोठा धक्का बसलेला असतो. तर प्रताप तिथे म्हणतो की काय सांगतोस काय? आणि पटकन आता अश्विन हा गाडी काढतो आणि सर्वच जण तिथे कल्पनाला घेऊन हॉस्पिटलला गेलेले असतात. परंतु ज्यावेळी कल्पनाला हॉस्पिटलमध्ये घेऊन चाललेले असतात तेव्हा प्रताप खूप चिडलेला असतो. तो अर्जुनला म्हणतो की जे काही घडलं आहे ना ते तुझ्यामुळे घडलं आहे. आज माझी कल्पना, तिची अवस्था जी काही आहे ना ती फक्त आणि फक्त तुझ्यामुळे आहे. अर्जुन, तू सर्वांचाच विश्वासघात केला आहे. तू मुलगा म्हणून नालायक ठरला आहेस आणि तू तिथे तिच्यासोबत येण्याची आणि राहण्याची काही गरज नाही आहे. असं म्हणत प्रताप अर्जुनला ढकलतो आणि तो कल्पनाला घेऊन हॉस्पिटलला जातो. अर्जुन पूर्णपणे तुटून गेलेला असतो. पूर्णाची तर कल्पनासाठी खूपच रडत असते. विमल तिथे पूर्णाजींना सांगते की तुम्ही असं त्रास करून घेऊ नका, वहिनींना काही होणार नाही आहे. देवी आईवरती विश्वास ठेवा ना पूर्णाई. तेव्हा पूर्णाची उठते आणि जाऊन देव पाण्यात ठेवते आणि देवी आईजवळ कल्पनाला शुद्धीवर आणण्यासाठी ती प्रार्थना करत असते. अर्जुन कोणाचं काही ऐकून न घेता तसाच चैतन्यसोबत हॉस्पिटलला निघालेला असतो. तो हॉस्पिटलमध्ये पोहोचतो त्यावेळी डॉक्टर हे कल्पनाला चेक करून बाहेर आलेले असतात आणि ते प्रताप अश्विनला धक्कादायक बातमी देतात की त्यांची कंडिशन खूप जास्त क्रिटिकल आहे. त्या अर्धा ते पाऊण तासामध्ये लवकरात लवकर शुद्धीवरती यायला हवे आहेत. आम्ही त्यांच्यावरती ट्रीटमेंटला सुरुवात तरी केली आहे. तेव्हा ते दोघेही पूर्णपणे कोलमडून जातात. तर इकडे तोचपर्यंत पूर्णाजीने देव पाण्यात ठेवलेले असतात. अर्जुनला तर काही कळेनासं होतं. तेव्हा अर्जुनला सायली आठवायला लागते. ज्यावेळी अर्जुन डोळे मिटतो तेव्हा त्याच्या नजरेसमोर सायलीचा चेहरा उभा राहतो. तर सायली ही अर्जुनला म्हणत असते की अर्जुन सर, असे खचून जाऊ नका, मी कायम तुमच्या सोबतच आहे. परंतु आता सध्या तुमची जास्तीत जास्त गरज आईंना आहे. आता तुम्ही जाऊन देवी आईच्या समोर साकडं घाला. आपल्या आईंना काही होणार नाही आहे.
आपल्या आई या संकटावर मात देऊन सुखरूपपणे या संकटावरती मात देऊन बाहेर पडते. तेव्हा अर्जुन ज्यावेळी खाडकन डोळे उघडतो तेव्हा अर्जुनला सायलीची आठवण येते. अर्जुन हा क्षणाचाही विलंब न करता हा सायलीला फोन करतो आणि ज्यावेळी अर्जुनचा फोन येतो तेव्हा सायली अगदी बावरून जाते. सायली अर्जुनचा फोन घेते तेव्हा अर्जुन सायलीला धक्कादायक बातमी देतो की मम्माला हॉस्पिटलमध्ये आणलं आहे. मी ज्यावेळी मम्माशी बोलत होतो त्यावेळी अचानकपणे ती बेशुद्ध पडली. तेव्हा सायलीला मोठा धक्का बसतो. सायली विचारते की काय, परंतु हे सगळं अचानकपणे कसं झालं, मी आत्ताच्या आत्ता येते. तेव्हा अर्जुन सायलीला थांबवतो आणि तो सायलीला सांगतो की नको मिसेस सायली, तुम्ही इथे जर आलात तर त्यानंतर आणखीन खूप मोठा प्रॉब्लेम होऊन बसेल. ऑलरेडी आपल्यावरती घरातील सर्वच जण चिडले आहेत. सिनियर प्रतिमात्या, नागराज काका, सुमन काकू हे सगळेच जण इथे आलेले आहेत. मला आता कळत नाही आहे की मी नक्की काय करू. तेव्हा तिथे सायली म्हणते की सर असा धीर खचून जाऊ नका, तुमची आईना खूप जास्त गरज आहे. हे बघा, तुम्ही जर असे खचून गेलात तर बाबा, अश्विन भाऊजी, त्यानंतर पूर्णाजी या सगळ्यांना कोण सांभाळणार, कोण सावरणार. तुम्हाला खंबीर व्हावं लागेल अर्जुन सर. आणि तुम्ही काळजी करू नका, आपली आई लवकरात लवकर शुद्धीत नक्की येतील. मी देवी आईकडे प्रार्थना करेन. असं म्हणत सायली फोन ठेवून देते आणि त्यानंतर ती तडकपणे देवी आईच्या मंदिरामध्ये जाते. ज्यावेळी देवी आईच्या मंदिरामध्ये सायली जाते तेव्हा ती आधी कौल लावते आणि देवी आईसमोर साकडं घालते की जरी मी त्या घरात राहत नसले, जरी आता सुभेदार परिवार मला सून मानायला तयार नसलं तरी देखील आमच्या आई आता खूप मोठ्या संकटात अडकल्या आहेत. त्या मृत्यूशी झुंज देत आहेत आणि लवकरात लवकर जर त्या शुद्धीवर नाहीत ना आल्या आई तर पुढे खूप काही भयंकर घडू शकतं. आमच्या आईना वाचव देवी आई. असं म्हणत तिथे आता सायली कठोर व्रत करते कल्पनासाठी. ती दिवा हातामध्ये घेते आणि देवी आईजवळ कल्पनासाठी ती साकडं घालते. तर तोचपर्यंत ICUच्या बाहेर इकडे सगळेच जण थांबलेले असतात. अश्विन हा डॉक्टरांसोबत आतच असतो. तर घरातील सर्वच जण देवाकडे प्रार्थना करत असतात, देवाचा धावा करत असतात कल्पना शुद्धीवरती येण्यासाठी. आणि सायलीचं देखील कठोर व्रत चालू झालेलं असतं. ज्यावेळी सायलीचं कठोर व्रत चालू झालेलं असतं काही वेळानंतर देवी आई तिथे सायलीला कौल देते. सायली खूप खुश होते, अगदी आनंदाने वेडीपिशी होते. आणि ज्यावेळी कौल लावलेलं फूल सायली उचलायला जाते नेमकी पेटत्या दिव्याची वात सायलीच्या हातावरती पडते आणि सायलीचा हात जोराचा भासतो. परंतु तोच त्रास ती तशीच सहन करते कारण अजूनही अर्जुनचा आनंदाची बातमी घेऊन फोन आलेला नसतो. तोचपर्यंत इकडे कल्पनाने चांगला रिस्पॉन्ड करायला सुरुवात केलेली असते. तेव्हा एक 5 मिनिटानंतर ज्यावेळी कल्पना शुद्धीत येते आणि डोळे उघडते तेव्हा अश्विन ते डॉक्टर त्यांच्या जीवात जीव आलेला असतो. त्याचनंतर अश्विन पटकन बाहेर येतो आणि घरातील सर्वांनाच आनंदाची बातमी देतो की मम्मा शुद्धीवरती आले आहे. तेव्हा घरातल्या सर्वांच्या जीवात जीव आलेला असतो. तर अस्मिता तिथे अश्विनला सांगते मी पटकन पूर्णाजीला फोन करून सांगते. अर्जुनही खूप खुश होतो. अर्जुन मनोमन विचार करतो की मिसेस सायली, थँक्यू सो मच. तुम्ही मला सांगितलं होतं अगदी तसंच घडलं. मम्मा शुद्धीवरती आले आहे. आणि अर्जुन पटकन सायलीला फोन करतो. सायली एका हाताने फोन उचलते आणि फोन रिसीव्ह केल्यानंतर अर्जुन तिला आनंदाची बातमी देतो की मम्मा शुद्धीवरती आले आहे. तेव्हा सायली म्हणते की काय, मी म्हटलं होतं ना सर तुम्हाला की आपल्या आईंना काही होणार नाहीये, देवी आई त्यांच्या पाठीशी आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो. इतक्यातच तिथे गुरुजी आलेले असतात आणि नेमका अर्जुनचा फोन चालू असतो. तेव्हा गुरुजी सायलीला म्हणतात की अगं बाळा, इतकं कठोर व्रत कोणासाठी करते आहे. अगं तुझ्या हातावरती पेटता दिवा पडला आहे, तुझा हात भासतो आहे आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करून तू देवी आईसमोर प्रार्थना कसली करते आहे आणि तीही कोणासाठी. तेव्हा नेमकं हे सगळं अर्जुन ऐकतो आणि अर्जुन तिथे सायलीला विचारतो की मिसेस सायली, तुम्ही हे सगळं काय करत आहात. तुमचा हात भाजला आहे. मला माहिती होतं की तुम्ही मम्मासाठी हे सगळे नक्कीच करत असाल. तुम्ही देखील देवी आईकडे प्रार्थना करत असाल. तेव्हा सायली म्हणते की आपल्या माणसासाठी आपण एवढं तरी करू शकतोच ना अर्जुन सर. मला त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आई शुद्धीवरती येणं होतं आणि ही आनंदाची बातमी मिळाली. तुम्हाला माहिती आहे का सर, मी आईंसाठी कौल लावला होता आणि देवी आईने कौल देखील उजवा दिला होता. तेव्हा डॉक्टर देखील बाहेर आलेले असतात. त्यामुळे अर्जुन तिथे सायलीची काळजीही करत असतो आणि तो सायलीला सांगतो की मी तुमच्याशी नंतर बोलतो, डॉक्टर बाहेर आले आहेत. सायली फोन ठेवून देते आणि सायलीचा हात खूप जास्त भाजलेला असतो. त्याकडे दुर्लक्ष करत खुश असणारी सायली देवी आईचे आभार मानते. सायलीच्या कठोर व्रताने देवी आई सायलीच्या प्रार्थनेला धाव घेते आणि त्याचमुळे आता कल्पनाचा जीव वाचलेला असतो. ती सुखरूप संकटातून बाहेर पडलेली असते
आता पुढे नक्की काय घडेल? अर्जुन सायली दोघे एकत्र कसे येतील? ते घरच्यांची समजूत कशी घालतील? आणि कल्पना स्वतः पुढाकार घेत त्या दोघांचं धुमधडाक्यात लग्न कसं लावून देईल? ते आपण येणाऱ्या भागात